आज आपल्या राज्यामध्ये एक नक्की आहे की आपण जो अगदी 6,75,000पर्यंत जो आकडा गेला होता तो ॲक्टिव्ह केसेसचा आकडा आता 6 लाखाच्या आतमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे ॲक्टिव्ह केसेस 5,90,000 हे ॲक्टिव्ह केसेस ही एक समाधानाची बाब आहे की केसेस कमी होत आहेत. दुसरी जमेची बाजू अशी आहे की जे 80च्या खाली गेला होता आकडा तो आता 87% रिकव्हरी रेट, बरं होण्याचा दर हा आता जवळजवळ 87% वाढलेला आहे. त्यामुळे ही पण एक निश्चित प्रकारे जमेची बाजू आहे. ह्या सगळ्या गोष्टींना आधार एक आहे की टेस्टिंग कुठेही कमी झालेले नाहीत. टेस्टिंग्स हे 2 लाख पर मिलियन आणि साधारण 2 लाख पर डे हे सुद्धा या निमित्ताने केले जात आहेत. हा सुद्धा एक महत्त्वाचा डेटा मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो. वॅक्सिनेशनच्या संदर्भात आपल्या सर्वांनाच माहिती आहे की वॅक्सिनेशन जवळजवळ एकूण 1,84,00,000 एवढं वॅक्सिनेशन आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आजची जी राज्याची स्थिती आहे ती 45 वर्षाच्या वरचे लोक जे राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत असतात, जे बंधनकारक आहे की 45च्या वरच्या लोकांना आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ठरवलंय की आम्ही वरच्या लोकांना 45च्या वॅक्सिनेशन करू, लसीकरण करू. परंतु या क्षणाला जर आपण बघितलं तर फक्त आता कोवॅक्सिनचे जर म्हणाल तर 35,000 वॅक्सिन्स उपलब्ध आहेत, डोस उपलब्ध आहेत आणि आपल्याला सेकंड डोस जो द्यायचा आहे तो जवळजवळ 5 लाखाच्या दरम्यान द्यायचा आहे आणि हे सगळे ड्यू झालेले लोक आहेत. आणि म्हणून आता आरोग्य विभागाने माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून हा निर्णय घेतलाय की 18 ते 44च्या वयोगटातील जे राज्य शासनाने खरेदी केलेलं कोवॅक्सिन आहे, जे आज साधारणपणे 2.25 लाख उपलब्ध आहे, हे 2.25 लाख आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आलेले 35,000 असं मिळून 3 ते 3.25 लाख कोवॅक्सिन हे आम्ही आता 45च्या पुढच्या लोकांसाठी जे ड्यू झालेले आहे त्यांच्यासाठी आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आरोग्य विभागाने संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या सेंटर्सवर तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की 18 ते 44 साठी आलेले जे वॅक्सिन्स आहेत ते डायव्हर्ट करा आणि 45च्या सेकंड डोससाठी वापरा. नुसतं कोवॅक्सिनचाच सेकंड डोस राहिलेला आहे असं नाही, तर कोविशिल्डचा सुद्धा, जसं कोवॅक्सिनचे 5 लाख राहिले तसे कोविशिल्डचे सुद्धा 16 लाख डोसेस राहिले, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारने देणं गरजेचं आहे. मी यासाठी माननीय डॉक्टर हर्षवर्धन जींना रात्री जवळजवळ 15-20 मिनिटं बोललोय आणि या सगळ्या विषयाच्या गांभीर्य पण सांगितलं की हे सगळे डोस ड्यू झालेले आहेत आणि त्वरित पाठवले पाहिजे. परंतु त्यांच्याजवळ डोसेस उपलब्ध नाहीत, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राने खरेदी केलेली जे लस आहेत ती आता भारत सरकारचा उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टिकोनातून वापरावी लागत आहे, हे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे. आणि म्हणून असंही टास्क फोर्सशी चर्चा करून माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी आत्ताच फोनवर सुद्धा बोललो आणि त्यांनी पण सांगितलं की टास्क फोर्सशी चर्चा करून आपल्याला तूर्त 18 ते 44 वयोगटातील जे काही लसीकरण चालू आहे त्याला तूर्त काही दिवसांसाठी जोपर्यंत थोडं हे स्टॅबिलाइज होत नाही तोपर्यंत, म्हणजे लसच उपलब्ध नाही महाराष्ट्रात, म्हणजे देशातून आपण खरेदी करायला तयार आहे पण लस उपलब्धच नाही आणि त्यामुळं काही थोडं स्लो डाऊन करावं लागेल का 18 ते 44, हे खऱ्या अर्थाने टास्क फोर्सची चर्चा करून त्याचा आज उद्यामध्ये निर्णय, कारण उद्या कॅबिनेट सुद्धा आहे तर त्यामुळे आज उद्यामध्ये तो निर्णय त्या ठिकाणी अंतिम केला जाईल. हा लसीकरणाचा एक महत्त्वाचा विषय. ऑक्सिजनच्या संदर्भात आणि रेमडेसिवीरच्या संबंधात एक वाक्यात एवढंच सांगेल की बेलारीमधून 50 टन
JSWचं आणि आयनॉक्सचं 30 मेट्रिक टन कमी झाल्यानंतर सुद्धा 80 मेट्रिक टन राज्याला कमी पुरवठा केल्यानंतर सुद्धा अलॉटेड कोट्यामधून आपल्याला 1700 मेट्रिक टनवर आपण सध्या राज्य शासन आणि स्वास्थ्य विभाग आरोग्य विभाग हा पूर्णपणे व्यवस्थित ऑक्सिजनचा पुरवठा करून ऑक्सिजनच्या हद्दीपर्यंत स्टेबिलिटी आपण आणलेली आहे. त्याचबरोबर जवळजवळ कलेक्टर्सनी 300 पेक्षा जास्त ऑर्डर्स या PSAच्या दिलेल्या आहेत. प्रेशर मी जसं PSA प्लांटमध्ये आपण जसं म्हणतो की हवेतलं ऑक्सिजन कन्वर्ट करण्याच्या संदर्भातला, आता त्याच्यापैकी 38 जे आहेत ते फंक्शनिंग झालेले. मुद्दाम मी आपल्या सगळ्यांना माहिती देईल की 38 ऍक्च्युअली कार्यान्वित झालेले आहेत आणि त्यामुळे त्या 38 हॉस्पिटल्समध्ये आता ऑक्सिजन हे हवेतून निर्माण करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होऊन ते स्वतः स्वावलंबी त्या ठिकाणी झालेले आहेत. रेमडेसिवीरच्या हद्दीपर्यंत जे काही वेगवेगळ्या 7 कंपन्यांना अलॉटमेंट केलेली आहे की तुम्ही साधारणपणे 21 एप्रिल ते आता 10 मे पर्यंत 11 लाख वॉइल्स त्यांनी द्यायच्या होत्या, परंतु त्यापैकी त्यांनी 9च्या दरम्यान दिल्या, 2 लाख वॉइल्स कमी दिलेल्या आहेत. आणि म्हणून आपला आरोग्य विभाग त्या कंपनीच्या पाठीमागे लागून ह्या 2 लाख वॉइल्स पुरवठा करून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे. सातत्याने त्यांचा मोठा पाठपुरावा यासाठी केला जातोय. परंतु रेमडेसिवीर सुद्धा आपण बऱ्यापैकी स्टेबिलाइज करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेला आहे. म्युकर मायकोसिसच्या संदर्भाने मी काल काही महत्वाची गोष्ट सांगितली की याच्यात एक तर पोस्ट कोविड किंवा कोविडची ट्रीटमेंट चालू असताना सुद्धा हा जो काळी बुरशी किंवा बुरशीजन्य हा आजार आहे या संदर्भात जवळजवळ असे खूप कमी जिल्हे की जिथे आता पेशंट नाहीत, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हे काही पेशंट्स आढळत आहेत आणि त्यामुळे या संदर्भात सुद्धा उपाययोजना करणं तातडीनं गरजेचं आहे. यातली एक महत्वाची बाब अशी आहे की याला मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच लागतो. म्हणजे याच्यामध्ये कान नाक घशाचा डॉक्टर इन्व्हॉल्व असायला लागतो, यामध्ये ब्रेनचा डॉक्टर सुद्धा म्हणजे तुमचा न्यूरोलॉजी इन्व्हॉल्व असावा लागतो, इंटेन्सिव्हिस्ट इन्व्हॉल्व असावी लागते, ऑप्थॅल्मॉलॉजी कारण डोळ्याशी याचा संबंध आहे त्यामुळे डोळ्यांचा डॉक्टर सुद्धा ऐन वेळेवर इन्व्हॉल्व असावा लागतो. आणि म्हणून हा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये याचा उपचार केला जाईल असं नाही. आणि म्हणून मी काल जसं म्हणालो की जरूर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या हॉस्पिटल्समध्ये आपण मोफत करणार, परंतु महात्मा ज्योतिबा फुलेचे सगळे हॉस्पिटल्स यासाठी इक्विप्ड नाहीत. याचा अर्थ यासाठी हे मल्टी अप्रोच जे आपल्याला सगळं लागतो, अनेक लागतात, तर ते सगळेच त्यासाठी पात्र होतील असं नाही. पण प्रत्येक डिव्हिजनमध्ये आपण नक्कीच पात्र त्यासाठी करूया. काही 100-1 हॉस्पिटल्स तरी किमान होतील अशा अपेक्षा. प्रायव्हेट आणि खाजगीमध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत आणि गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजेस आहेत, ह्या दोन्ही कॉलेजेसच्या अनुषंगाने याचा उपचार तिथं केला जाऊ शकेल. आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये हे जे महागडं औषध आहे, हे औषधं जर त्यांच्या पॅकेजमध्ये बसत नसेल किंवा पॅकेजपेक्षा जास्त खर्च लागत असेल तर हॉस्पिटलला हे औषधं आम्ही गव्हर्नमेंटकडून फ्री पुरवण्याचं काम करू शकू. त्या पद्धतीचा प्रस्ताव माझ्याकडे आज निश्चित प्रकारे येईल आणि आम्ही त्या संदर्भातला निर्णय म्हणजे जे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे हॉस्पिटल्स आहेत तेवढ्या हद्दीपर्यंत हा खर्च भागवण्याचं काम शासनाच्या वतीनं सुद्धा केलं जाईल. या संदर्भात राज्य शासनाने एम्फोटेरेसिन बी नावाचं जे खऱ्या अर्थाने यासाठीचं औषध आहे किंवा ड्रग आहे, इंजेक्शन आहे, त्याचे 1 लाख वाईल्ससाठीची ऑर्डर ही हाफकिनला दिलेली आहे आणि हाफकिन त्या संदर्भात 3 दिवसाचं टेंडर काढून हे इंजेक्शन्स उपलब्ध करून देणार आहे. वाढत असलेली संख्या लक्षात घेता हा एक महत्वाचा उपाय आपण केलेला आहे. आज MRP म्हणजे हेच जे इंजेक्शन हे 2000 रुपयाला मागे मिळत होतं ते आज 6000 रुपयाला झालेलं आहे आणि ही जी काही तिप्पट किंमत वाढवण्याचा विषय होतो तो MRP त्यांची 6000 असते म्हणून
आणि म्हणून MRPच्या संदर्भात मी स्वतः केमिकल अँड फर्टिलायझर मिनिस्टर आणि त्यांच्या अंडर येणारी जी महत्वाची संस्था आहे ती म्हणजे NPPA, नॅशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटी. या NPPA ला आपण पत्र लिहून MRP ला कॅप करण्याचं काम किंवा MRP कमी करण्याचं काम हे करावंच लागेल. अन्यथा हा जर संख्या वाढली तर निश्चित प्रकारे हा सामान्य लोकांच्या हाताच्या बाहेर जाणारा विषय होऊ शकणार आहे आणि त्यामुळे ते पण आपण या निमित्ताने करणार आहोत. आता यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावा लागेल. यासाठी उपचाराच्या व्यवस्था काय कुठे असू शकतात ते सांगावे लागतील आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांसाठी आपल्याला ॲडवायझरी किंवा मार्गदर्शक सूचना या सर्व सामान्य लोकांना समजेल या भाषेमध्ये म्युकरमायकोसिसच्या संदर्भात सांगाव्याच लागतील. त्याला आपण IEC म्हणतो. ही IEC आपल्याला त्वरित करण्याच्यासाठीची सुद्धा मसुदा आमचा तयार आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही त्वरित उपाययोजना करून त्याची जनजागृती त्या ठिकाणी करत आहे. सर्वांना ग्लोबल टेंडरच्या विषयीची उत्सुकता असते म्हणून अगदीच थोडक्यात एवढं सांगेल की रेमडेसिवीरच्या संदर्भात 6 कंपनीनी ऑफर्स दिलेल्या आहेत आणि प्रत्येक कंपनीला साधारणपणे 50,000 व्हाईल्स प्रति कंपनी असं एकूण 3 लाख कंपनीजला 3 लाख व्हाईल्ससाठीच्या परचेस ऑर्डर्स ह्या गव्हर्नमेंटनी स्वास्थ्य विभागाने किंवा आरोग्य विभागाने प्लेस केलेल्या आहेत. त्याच्या इम्पोर्ट लायसन हे त्या कंपनीला आणावं लागेल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आणि मग त्यानंतर त्याचा पुरवठा होऊ शकतो. त्यामुळे ग्लोबल टेंडरमध्ये रेमडेसिवीर 3 लाखाच्या ऑर्डर्स आपण आपल्याकडून दिल्यात. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या संदर्भात आज जी काही डॉक्टर्सची कमिटी केलेली आहे की जे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ऍक्च्युअली पाहून तपासून अप्रूव्ह करणार आहेत ते आज झाल्या त्याच्या संदर्भात सुद्धा ऑर्डर्स दिल्या जातील आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सुद्धा मागवले जातील. PSA प्लांट जे आहेत त्याच्यात जवळजवळ 136 प्लांटच्या संदर्भाने ऑफर झालेल्या आहेत. त्याच्याही ऑर्डर्स ह्या 15 मेच्या दरम्यान आपल्या इश्यू केल्या जाणार आहेत. आणि लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज करण्यासाठी लागणारे जे ISO कंटेनर्स आहेत तर त्याच्या बाबतीत सुद्धा ते खरेदी करावेत का ते रेंटल घ्यावेत या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे. त्याच्या बाबतीतले अंतिम निर्णय जी काही हाय एम्पॉवर्ड कमिटी जी केलेली आहे त्यांच्या स्तरावरती घेतली जाईल. एक महत्वाचा निर्णय आज आम्ही घेत आहोत आणि तो IMAच्या मागणीनुसार घेत आहोत. म्हणजे आपली जी IMA म्हणजे ही जी इंडियन मेडिकल असोसिएशन आहे जे प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स आहेत MBBS झालेले या सगळ्यांनी मागणी केली होती की त्यांचे जे काही प्रायव्हेट दवाखाने आहेत त्या दवाखान्याला आम्हाला रिन्युअल करायचं असेल तर ते रजिस्ट्रेशन रिन्युअल करण्यासाठी कोविडमध्ये आपण सगळं बऱ्यापैकी बंद आहेत, सगळ्या अडचणी आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला एक्सटेन्शन द्या. तर आम्ही 6 महिन्याचं रजिस्ट्रेशनचं रिन्युअलचं एक्सटेन्शन देण्याचा निर्णय सुद्धा आजच्या VC मध्ये घेतलेला आहे. त्याचा जो ऑर्डर्स आहेत त्या आज सायंकाळपर्यंत निर्गमित केल्या जातील. तर असे सगळे महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत. एक महत्वाची म्हणजे टेक्नॉलॉजी कशी डेव्हलप होत राहते. आदरणीय आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी सगळ्या साखर कारखान्यांना लिहिलेलं आहे की ज्यांच्याजवळ इथेनॉल प्लांट्स आहेत त्यांनी ऑक्सिजन निर्माण करावा आणि त्यासाठी साखर संघाच्या वतीनं आम्ही आरोग्य विभागाने सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न केला की सगळ्या साखर कारखान्यांना की कशा पद्धतीने आपल्याला ऑक्सिजन निर्माण करता येईल. त्यातला पहिला यशस्वी प्रयोग काल पूर्ण झालेला आहे आणि तो उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये धाराशिव शुगर लिमिटेड हा जो काही एक खाजगी कारखाना आहे त्यांची जी इथेनॉल प्लांट आहे तो साधारण 60,000 KLPDचा आहे. तर त्या ठिकाणी मौज कंपनीच्या टेक्नॉलॉजीने आपण त्या ठिकाणी ऑक्सिजन निर्माण करण्याची प्रक्रिया काल पार पाडली आहे. 4 मेट्रिक टन पर डे म्हणजे साधारणपणे 300 सिलेंडर्स पर डे ऑक्सिजन काल निघालेले. त्यांची अशी सूचना आहे किंवा सांगणं आहे की ते 300 सिलेंडर्सच्या ऐवजी आम्ही 500 सिलेंडर्स पर डे पर्यंत घेऊन जाऊ शकतो आणि म्हणून मला असं वाटतं की इथेनॉलचे प्लांट्स अनेक शुगर फॅक्टरीजमध्ये आहेत
या सगळ्यांकडे जे मॉलिक्युलर सीव्ज असतात ते मॉलिक्युलर सीव्ज जर रिप्लेस केले तर त्या जागेवर निश्चित प्रकारे आपल्याला ऑक्सिजन करता येऊ शकतो. आणि म्हणून त्याचे प्रयोग आता निश्चित प्रकारे राज्य शासनाच्या वतीनं सूचित केल्या जातील. आणि इथेनॉलला आता पुढचा काळ जो बंद राहील बरेचसे इथेनॉल प्लांट्स, त्या जागेवर आपल्याला ऑक्सिजन निर्मितीचं काम हे करता येऊ शकतं. नाही, ग्लोबल टेंडरमध्ये वॅक्सिनेशनसाठी कुठेही आपण त्याच्यासाठी EOI एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागितलेली नाही. स्पुटनिक आपल्याला अप्रूव्ह केलेलं जरी असलं तरी सुद्धा त्याच्या बाबतीत आपण त्यांची जी काही मी मागे जसं सांगितलं रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी यांना आपण त्यांच्या ईमेलवर आपलं ऑफर लेटर पाठवलेलं आहे की आम्हाला एवढे एवढे पाहिजेत, आपण काय रेटनी देणार, तुमचं शेड्यूल काय असेल हे आपण त्यांना पाठवलेलं आहे. परंतु त्यांच्याकडून अद्याप रिस्पॉन्स नाही. मध्यस्थी कुणीतरी लोक येऊन बोलत असतात परंतु त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही. मला असं वाटतं की केंद्र सरकारने जगामध्ये उपलब्ध असणाऱ्या ज्या वॅक्सिन्स आहेत त्याचं अप्रुव्हल देण्याची जी काही विषय असेल तो त्यांनी करावा. जसं स्पुटनिकला त्यांनी अप्रूव्ह केलेलं आहे तशा अन्य वॅक्सिन्सला सुद्धा अप्रुव्हल द्यावं. आपण ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून तेही खरेदी करण्याच्या संदर्भातला योग्य तो निर्णय लगेच घेता येईल. परंतु त्यांनी तसं अप्रुव्हल करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे मला केंद्राकडे अशी रास्त मागणी राहील की आपण आंतरराष्ट्रीय किंवा जगामधले जे काही वॅक्सिन्स आहेत त्यांनाही मान्यता देऊन खरेदी करण्याची परवानगी द्यावी. आणि कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड यांच्याही प्रोडक्शन्स वाढवून कुठल्याही परिस्थितीत किमान 45 वर्षाच्या वरिष्ठ लोकांना तरी जी जबाबदारी आज केंद्र सरकारने घेतलेली आहे आणि ती आज पार पाडली जात नाहीये की ज्यासाठी आपल्याला 18 ते 44 वयोगटातील जी महाराष्ट्राने खरेदी केलेलं वॅक्सिन आहे त्यातून संपूर्ण वॅक्सिन तिकडे द्यावं लागत आहे. आणि त्यामुळे आपल्याला 18 ते 44 अगदी स्लो करावं लागत आहे. तर मला असं वाटतं की याबाबत लवकर लवकर पावलं टाकून वॅक्सिन निर्माण करण्याचं काम आणि ते अधिकचं उपलब्ध करून देण्याचं काम करावं लागेल. कोरोनाचा जो नवीन स्ट्रेन आहे त्याच्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली की हा लसी पुढे सुद्धा अतिशय ताकदवाने तो निष्क्रिय लसीला करू शकतो. याबद्दल आपल्याकडे काय माहिती? याबद्दल आज IQ आहे, मी त्याच्यावर खरं अधिकृत जोपर्यंत एखादी अथॉरिटी सांगत नाही. आज IQ बऱ्याच गोष्टी आहेत की एखाद्या वॅक्सिनला ज्या आता 2 आहेत त्यापैकी एका वॅक्सिनला काही तो दाद देत नाही वगैरे. तर असं मी नामोल्लेख न करता मला एवढंच वाटतं की ऑथोराइज कुणीतरी जी आपली अथॉरिटी आहे त्यांनी सांगितल्यानंतर यावर भाष्य केलेलं जास्त. आम्ही वॅक्सिनेशनसाठी ग्लोबल टेंडर काढून मुंबईसाठी जर आपण आताच आपल्याला जागतिक लसी मिळत नाहीये तर मुंबईसाठी कसं काढणार? कारण ह्यामुळे इतर महापालिका पण म्हणतील की आम्ही ग्लोबल टेंडर काढू, हा गोंधळ होईल असं करणार. मुंबई महाराष्ट्राचाच भाग आहे, सगळे एकत्र मिळूनच काम करतील. मला असं वाटतं की त्यातला तसा काही वेगळा विषय काही होणार नाही. सगळे एकत्र मिळून माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. कोविड नंतर जो बुरशीजन्य आजार होतोय त्याचं जे इंजेक्शन आहे अँटोम्यूल ते ग्रामीण भागामध्ये उपलब्ध नाहीत आणि ग्रामीण भागामध्ये त्या रुग्णांची संख्या वाढते. प्रत्येक रुग्णाला 60च्या सुमारास डोस लागतात आणि मुंबईमध्ये इंजेक्शन अवेलेबल आहे. 2 प्रश्न की या इंजेक्शनचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे का, आणि दुसरा प्रश्न की ग्रामीण भागामध्ये हे उपलब्ध करण्यासाठी काय करणार आहे सरकार? एम्फोटेरेसिन नावाचं जे इंजेक्शन आहे ते इंजेक्शन आता आपण 1 लाख वाईल्स म्हणजे 1 लाख इंजेक्शनची ऑर्डर्स आपण दिलेल्या आहेत. हफकिनला 3 दिवसाचं टेंडर काढून त्याच्या संदर्भातलं जे काही म्हणजे जी इन्क्वायरी काढली जाईल त्याच्यातून ज्या काही कंपनीज त्यात भाग घेतील त्याच्यातून अंतिम निर्णय लवकर घेतला जाईल. मी सांगितलं की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच असणारे म्हणजे
मोठ्या पद्धतीनं ज्यांचा मोठा सेटअप आहे असे हॉस्पिटल्समध्ये याचा उपचार करण्याच्या संदर्भात कार्यवाही केली जाईल. याचा मेडिसिनचा खर्च जो आहे त्यापेक्षा सुद्धा काही सर्जिकल इंटरव्हेन्शन्स जे करावे लागतात, जर तो आजार फार मोठ्या स्तरावर पुढे गेला तर बऱ्याचदा आपल्याला हेही बघावं लागलं की एखाद्याचा डोळा काढावा लागला, त्या डोळ्याच्या संदर्भात ब्रेनपर्यंत जर का ते बुरशी फंगस जर गेलेला असेल तर ब्रेनच्या संदर्भात काही त्याला सर्जिकल इंटरव्हेन्शन्स करावे लागतात. ENTच्या संदर्भाने काही नेझल कॅव्हिटीज आणि माउथच्या तोंडाच्या संदर्भातले काही विषय असतील तर त्याच्यावर सुद्धा जे काही आहे सर्जिकल गोष्टी कराव्या लागतात, तर त्याचाही खर्च असतो. आणि म्हणूनच मोठ्या हॉस्पिटल्समध्ये हा केला पाहिजे. ते हॉस्पिटल्स आयडेंटिफाय करावे लागतील, अन्यथा नुसतीच मेडिसिन्स देऊन या गोष्टी चालणार नाही. तर तुम्ही सांगितलं की आम्ही वॅक्सिनसाठी आमच्याकडे पैसे उपलब्ध आहेत, मात्र आम्हाला वॅक्सिन मिळत नाहीये. आपण जी ऑर्डर प्लेस करतो ही ऑर्डर आपण उशिरा प्लेस करतो, त्यामुळे आपल्याला वॅक्सिन उपलब्ध होत नाहीत का? वॅक्सिनसाठी आपण सगळ्यांना ऑफर लेटर्स दिलेले आहेत. कोवॅक्सिनला दिलेलं आहे, कोविशिल्डला दिलेलं आहे, परंतु त्यांच्याकडून आज आपण ज्या पद्धतीनं मागणी करतो, कारण आपली स्केल फार मोठी आहे, आपण असं म्हणतो की आम्हाला दर महिन्याला 2 कोटी वॅक्सिन दिल्या पाहिजे, 6 महिन्यात आम्हाला 12 कोटी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. तर त्या स्केलला पुरेल अशा स्वरूपाने त्यांच्याकडून रिस्पॉन्स आलेला नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज उपलब्धता हाच मुख्य अडचणीचा विषय आहे. घेतले जात नाहीये, पण औषधांचा दर हे तुम्हाला पैसे पेड करावे लागतात. जे रुग्णांचे नातेवाईक येतात, राज्य सरकारने मागील ज्यावेळेस लाट आली होती त्यावेळेस औषधांचे पैसे सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या अंतर्गत घेतले होते. आता नव्या जी गाईडलाईन आलेल्या आहेत त्यानुसार खाली हॉस्पिटल सांगतात की मेडिकलचे पैसे हे रुग्णांच्या नातेवाईकांना आकारले जातात. नाही, त्याचे वेगवेगळे पॅकेजेस आहेत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे. तर त्याच्यात कोविडच्या संदर्भातलं तुमचं पॅकेजच्या संदर्भातला जर विषय असेल तर त्याच्यामध्ये ज्यांना व्हेंटिलेटर लागतं किंवा ज्यांना, तर त्याच्या संदर्भात आपण जो काही पॅकेज दिलेला आहे त्या पॅकेजच्या हद्दीपर्यंत त्यांनी त्या पॅकेजमध्येच त्यांनी काम करावं लागेल, अशा स्वरूपाच्याच गोष्टी आहेत. आणि मेडिसिनच्या संदर्भात ज्या काही म्हणजे प्रत्येक गोष्ट ठरवलेली असते किंवा ज्या गोष्टी कदाचित आता रेमडेसिवीर आहे तर ते मेडिसिन त्याच्यात कवर्ड नाही, तर अशा काही गोष्टी आहेत ज्या कवर्ड नाही आहेत तेवढ्यांचे पैसे नक्कीच मेडिसिनचे रुग्णांना द्यावे लागतात. आपण लहान मुलांसाठी टास्क फोर्सची निर्मिती करणार आहोत. पिडियाट्रिक टास्क फोर्सच्या संदर्भातील फाईल माझ्याकडे आज दुपारपर्यंत येईल. ती संध्याकाळपर्यंत आम्ही क्लिअर करून उद्या त्या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या सहीनं नंतर तो निर्गमित केला जाईल. सर, तिसऱ्या लाटेमध्ये 12 ते 18 वर्ष वयोगटातील मुलंही टार्गेट होऊ शकतात असा टास्क फोर्सचा अंदाज आहे. नेस्को या ठिकाणी 6000 खाटांचं हॉस्पिटल देखील उभारत आहेत. तर असं ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागांमध्ये कोणकोणत्या ठिकाणी उभारण्यासंदर्भात विचार सुरू आहे आपला? मला वाटतं टास्क फोर्स पेडियाट्रिशियनचा जो काही उभारला जाईल त्यानंतरच या सगळ्या गोष्टींना जरा अंतिम स्वरूप येईल. पण एक नक्की आहे की लहान मुलांच्या कोविड ट्रीटमेंट हे ॲडल्टच्या कोविड ट्रीटमेंटपेक्षा वेगळं असणार, कारण त्यांचे बेड्स वेगळे असतात, त्यांचे वॉर्ड्स वेगळे असतात, त्यांचं व्हेंटिलेटर वेगळं असतं आणि त्यामुळे त्यांचे मेडिसिन्स जे असतात ते पण आपण जे ॲडल्ट्सला देतो ते देता येऊ शकत नसतात. त्यामुळे बऱ्याच अंशी ट्रीटमेंट बदलते. आजपर्यंत अशा कमी वयोगटातले पेशंट्स अतिशय नगण्य असल्यासारखे आहेत, पण जे अंदाज व्यक्त केला जातो त्या संदर्भातच टास्क फोर्स नेमलेला आहे. ते ट्रीटमेंट प्रोटोकॉल सुद्धा काढतील आणि योग्य ते मार्गदर्शन राज्य शासनाला आणि आरोग्य विभागाला सुद्धा करतील. शेवटचा प्रश्न की जे सतत होतं आहे की दुसऱ्या जिल्ह्यातल्या किंवा दुसऱ्या राज्यातले लोक येऊन पण आपल्या राज्यात लस घेत आहेत आणि स्थानिकांना लस मिळत नाही, कोविन ॲपमुळे मुख्यमंत्र्यांनी पण पत्र लिहिलंय, तर आपल्या वेगळ्या ॲप होणार आहे का? आणि ही जिल्हाबंदी असताना पण लोक जिल्हा सोडून येतात, यावर काय? कोविन ॲपच्या संदर्भात ओव्हर क्राऊडिंग होत आहे, त्याच्यातल्या अनेक त्रुटी निर्माण होत आहेत आणि त्यामुळे काही वेळेस कोविन ॲप काम करताना सुद्धा त्यात अडचणी निर्माण होत असल्या कारणाने जरूर आपल्या स्वतःचा 18 ते 44 वयोगटातील आपण स्वतः वॅक्सिनेशन करत असल्यामुळे राज्य शासनाची अशी अपेक्षा आहे की आपल्या स्वतःचं ॲप असावं. तशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी
प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलंय आणि त्यात स्पष्ट विनंती केलेली आहे की एवढ्या हद्दीपर्यंत आम्ही ॲप जर निर्माण केलं आणि आमचं ॲप जर तुम्हाला आम्ही सिंक्रोनाइज केलं, म्हणजे सगळी माहिती आम्ही तुम्हाला ट्रान्सफर केली, तर आम्हाला नवीन ॲप करण्यासाठी परवानगी द्यावी. ते पत्र लिहिलेलं आहे. अद्याप त्याच्या संदर्भात कुठलंही उत्तर आलेलं नाही, रिस्पॉन्स त्याचा नाहीये. परंतु ॲपचा उद्देश असाच आहे की आपल्याला काही त्याच्यामधले जे काही हा जो काही प्रकार होतो, तर किंवा आपल्याला काही मॉडॅलिटीज करायच्या असतील की आपल्याला काही 35 ते 44ला पहिल्यांदा द्यायचं आहे किंवा एरिया फिक्स करायचा आहे, त्या एरियाच्या बाहेरचे तिथे येता कामा नये त्या सेंटरवर, असे काही फीचर्स आपल्या ॲपमध्ये आपल्याला देता येऊ शकतील. आज ऑनलाईन असल्यामुळे अगदी आपल्या राज्यातले तर आहेतच की मुंबईतले लोक कुठे एखाद्या ग्रामीण भागामध्ये जाऊन किंवा पुण्याचे लोक ग्रामीण भागामध्ये जाऊन वॅक्सिनेशन करत आहेत. शहरातल्या मोठ्या शहरातले लोक त्यांच्याजवळ हाय स्पीड इंटरनेट असल्यामुळे ते त्यांच्या शहरातून रजिस्ट्रेशन करतायत, ते त्यांच्या शहरातून स्लॉट घेत आहेत अपॉइंटमेंटचा, आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये हे उपलब्ध नसल्यामुळे तिथलं लसीकरणावर परिणाम होतो. आणि म्हणून या सगळ्यांचाच विषय म्हणून कोविन ॲपच्या ऐवजी राज्य शासनाचा वेगळा ॲप करण्याचाही आपलं मानस आहे. आणि तो आता खरं तर सगळंच लसीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतं. त्यामुळे आता आपल्याला अगोदर 45 ते पुढचं वयोगट हा जरा झपाट्याने पूर्ण करणं गरजेचं आहे, कारण सेकंड डोस हा महत्वाचा आहे, नाही तर पहिल्या डोसचा परिणाम राहत नसतो. आणि म्हणून आता सेकंड डोसला आम्ही प्रायोरिटी दिलेली आहे. आज सगळ्यात महत्वाचा निर्णय हा घेतलेला आहे की 18 ते 44 वयोगटासाठी खरेदी केलेलं वॅक्सिन हे आम्ही 45 पुढच्या वयोगटातील लोकांसाठी ते वापरत आहोत, ज्याची जबाबदारी भारत सरकारची आहे. परंतु ती येत नसल्यामुळे आम्ही शेवटी 60 दिवस आणि 45 दिवसाच्या वर होत असल्या कारणाने 3 लाख डोस वॅक्सिनचे, कोवॅक्सिनचे आम्ही डायवर्ट करत आहोत. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि इस बड़ा फैसला महाराष्ट्र सरकार ने फैसला लिया है कि जो 44 साल तक की जो वैक्सीन थी उसको डाइवर्ट करके 45 प्लस करना है. सर, इसी में सर बोल देंगे क्या फर्स्ट डोज फिलहाल उसमें यानी जो फर्स्ट डोज के लिए एलिजिबल है या लेना चाहते हैं उनको फिलहाल नहीं मिल पाएगा, और कुल कितनी वैक्सीनेशन राज्यों में? देखिए, वैक्सीनेशन के हद तक हम जो एक अहम मुद्दा हमने निर्णय लिया है आज के हमारे जो वीडियो कॉन्फ्रेंसिंग में हमारे डिपार्टमेंट में, कि 45 प्लस के जो लोग रहे हैं वो करीबन 5 लाख लोग रहे हैं कोवैक्सीन के, और कोविशील्ड के 16 लाख डोसेस अभी बाकी है जो सेकेंड डोज है. लेकिन सेकेंड डोज की जिम्मेदारी ये भारत सरकार की है. मैंने पर्सनली डॉक्टर हर्षवर्धन जी को रात को बात की, बहुत तफसील से बात हुई, लेकिन सही में केंद्र सरकार के पास आज जो उपलब्धता नहीं है ऐसा उन्होंने मुझे कहा है. और इसीलिए उनका भी ये कहना है कि दूसरा कोई चारा नहीं है. आपके पास अगर दूसरा 18 से 44 साल के उम्र के लोगों के लिए आपने जो परचेज किया हुआ आपके पास अगर डोज होगा तो उसका आप मात्रा 45 के ऊपर के उम्र के लोगों के वैक्सीनेशन के लिए यूज करो. तो मुझे लगता है हमने सीएम साहब से बात करके वो निर्णय अभी लिए हैं कि जो भी 18 से 44 साल के हमारे पास करीबन 3 लाख डोसेस उपलब्ध है वो हम अभी पूरा स्टॉप करके 45 साल के जो सेकेंड डोज है उसके लिए यूज करने का आदेश स्वास्थ्य विभाग ने महाराष्ट्र के सभी सेंटर्स को दिया है. रहा सवाल 18 से 44 साल के उम्र के लोगों के लिए, हम तो वैक्सीन खरीदना चाहते हैं, दुनिया के बाजार से भी खरीदना चाहते हैं, लेकिन वैक्सीन उपलब्ध नहीं हो रहा है, इसलिए उसको हमारे को थोड़ा गोस्लो करना पड़ेगा. दूसरा हमारे पास कोई उपाय नहीं है क्योंकि वैक्सीन उपलब्ध ही नहीं हो रहा है महाराष्ट्र देश में और दुनिया में. दूसरा यह है, हाँ सर इसमें थोड़ा कंफ्यूजन है कि फर्स्ट डोज जिनको लेना है क्या अभी वो ले सकेंगे, क्योंकि आपने सभी लोगों के लिए रिजर्व कर दिया है जो सेकंड डोज वाले, तो थोड़ा कंफ्यूजन है, यानी लोगों में कंफ्यूजन ना रहे. देखिए, 45 साल के उम्र के आगे के जो भी लोग हैं उनको प्रायोरिटी हम सेकेंड डोज को दे रहे हैं.
तो प्रायोरिटी अगर सेकंड डोज को दे रहे तो अगर वो सेकंड डोज हम पूरा करना चाहते हैं पहले, तो जो फर्स्ट डोज है उसको उसके बाद में लेंगे। तो पहला पूरा सेकंड डोज के लिए ही हमारी पूरा एफर्ट्स रहेगा और पूरा हमारा सूचना ऐसी है कि सेकंड डोज को ही पहला प्रायोरिटी दी जाए। सर ग्लोबल टेंडर क्या वैक्सीन को लेकर भी ग्लोबल टेंडर निकाला गया है सिर्फ रेमडेसिविर को लेकर? ग्लोबल टेंडर यानी उसमें एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट हमने मंगवाया है और उसमें वैक्सीनेशन नहीं है, वैक्सीनेशन करने का वैक्सीन्स नहीं है। 5 जो चीज़ें हमने एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट में रखे हैं उसमें ऑक्सीजन है, ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर्स है, PSA मशीन्स है, रेमडेसिविर है और मुझे लगता है और एक कोई ISO कंटेनर्स है। तो इस तरह से ये 5 आइटम्स है जिसके परचेस ऑर्डर्स 15 मई के दरमियान दिए जाएंगे। उत्तर प्रदेश और सरकार का ये कहना है कि टेस्टिंग जो है वो महाराष्ट्र में कम हो रही है। और सर दूसरा सवाल कि जो आप लोग केंद्र सरकार वैक्सीन कंपनियों से वैक्सीन खरीद रहे हैं, क्या उसके लिए भी केंद्र सरकार आपको अलॉटमेंट कर रही है कि किसको कितना वैक्सीन दे सकते हैं? नहीं, एक तो टेस्टिंग के लिए के बारे में बहुत साफ तरीके से कहना चाहता हूँ कि हमारे जो पहले से जो पेस है या गति है, जिस तरह से हम टेस्टिंग करते आए हैं उसी गति से हम टेस्टिंग कर रहे हैं। उसमें हम और टेस्टिंग बढ़ा रहे हैं, कम करने का कोई वजह ही नहीं है। इसीलिए 2 लाख पर मिलियन टेस्टिंग कर रहे हैं और रोज भी 2 लाख हम कर रहे हैं। तो देश में और कुछ शहर ऐसे जैसा पूना है, तो पूना में 4.5 लाख टेस्टिंग्स पर मिलियन है, जो मुझे लगता है कि देश के कोई भी शहर में 4.5 लाख या 5 लाख के दरमियान पर मिलियन टेस्टिंग नहीं हुई होगी। वैसा ही मुंबई में है। तो कई ऐसे जो हमारे बड़े मेट्रो शहर है वहां पर तो टेस्टिंग बहुत ज्यादा है, लेकिन एवरेज आउट जो मैं बोल रहा हूँ कि 2 लाख पर मिलियन है। और वो टेस्टिंग खास तौर पर मैं ये कहना चाहूंगा कि 70% ये RT-PCR है और 30% सिर्फ हमारी जो है वो रैट है, रैपिड एंटीजन टेस्ट है। तो अगर अन्य राज्यों में देखेंगे तो इस तरह का RT-PCR का परसेंटेज आपको नहीं नजर आएगा। 90-95% तक अन्य राज्यों में एंटीजन टेस्ट किया जाता है जिसकी स्पेसिफिसिटी सिर्फ 30-35% है। इसलिए टेस्टिंग में कोई कमती हम नहीं कर रहे। म्यूकर माइकोसिस जिसको हम कहते हैं, जिसको हम फंगल इन्फेक्शन भी कहेंगे, जिसके सिम्टम्स नोज या माउथ के नजदीक ब्लैक स्पॉट्स दिखते हैं और अन्य भी कुछ सिम्टम्स हैं, लेकिन ये पोस्ट कोविड या तो कोविड का ट्रीटमेंट लेते हुए भी ये दिखाई दे रहा है। खास तौर पर जो डायबिटीज वाले पेशेंट है जिनका आयरन परसेंटेज भी बहुत ज्यादा है, ऐसे लोगों में ये बहुत ज्यादा दिखाई दे रहा है। और जिसका इम्यूनिटी सप्रेस्ड है उसको इसका असर ज्यादा दिखाई दे रहा है। तो इसके लिए एम्फोटेरेसिन जो इंजेक्शन है वो लगते हैं। तो इसके लिए हम महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जो हमारे 1000 हॉस्पिटल्स है उसमें जो मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच वाली जो हॉस्पिटल्स है वही हॉस्पिटल्स में इसके उपचार करेंगे, क्योंकि उसमें सर्जिकल इंटरवेंशंस काफ़ी लगते हैं। सिर्फ इंजेक्शन देने से उसका हल नहीं होने वाला। और इसीलिए ये जो मेडिकल कॉलेजेस है, फिर चाहे गवर्नमेंट के हो प्राइवेट हो, इनमें हम ये ट्रीटमेंट कराएंगे। और ख़ास तौर पर जो हमारे 1000 हॉस्पिटल्स है जिसमें मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच है, ऐसे 100-200 हॉस्पिटल्स जो हम लिस्ट आउट करेंगे उसमें हम ये ज़रूर ट्रीटमेंट करेंगे। तो मुझे लगता है कि 2 तरीके से हम इसमें ये करने वाले। इसके जो रेट्स है, MRP रेट्स कम करने के लिए नेशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटी NPPA को हम चिट्ठी लिख रहे हैं और जिसमें हम बहुत नम्रतापूर्वक कह रहे हैं कि जो इंजेक्शन 2000 रुपये में कुछ दिन पहले मिलता था वो अभी 6000 रुपये में बढ़ गया है।
तो ऐसा MRP का जो गैर फायदा हम बोलेंगे वो न लेने की वजह से MRP कम करना चाहिए, ऐसी चिट्ठी हम जरूर लिखेंगे। रहा सवाल हमारे जो महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना के जो हॉस्पिटल्स है जहां पर इनकी ट्रीटमेंट की जाएगी, उसका अगर पैकेज का वैल्यू कम है तो हम जरूर मेडिसिन का जो खर्चा है वो मेडिसिन हम फ्री गवर्नमेंट की तरफ से उन प्राइवेट हॉस्पिटल्स को, जो हॉस्पिटल्स महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना में एम्पैनल्ड है, उनको हम देने के लिए भी हमारे पास प्रस्ताव आ रहा है। उस पर भी हम जरूर पॉजिटिवली डिसीजन लेंगे। अप्रोक्सीमेटली राज्य में 2000 के ऊपर माइकोसिस के पेशेंट, म्यूकर माइकोसिस के पेशेंट हो सकते हैं और मुझे लगता है कि इसकी संख्या बढ़ने की भी अंदेशा या संभावना है। मुझे लगता है कि इसमें इमीडिएट डिसीजन लेना बहुत जरूरी है। इसके लिए स्पेशल वार्ड्स बनाने के लिए भी, म्यूकर माइकोसिस के पेशेंट्स के लिए इन बड़े हॉस्पिटल्स में स्पेशल वार्ड्स कैसे बने, उसमें ट्रीटमेंट के जो डॉक्टर्स मल्टी डिसिप्लिनरी को, जैसा ENT के है, ऑप्थेल्मोलॉजिस्ट है, न्यूरोलॉजिस्ट है, ये सभी सर्जन्स लगेंगे, इंटेंसिविस्ट लगेंगे, तो इनको सबको लेके हम लास्ट मुझे लगता है लॉकडाउन के हद तक कल कैबिनेट होगी, तो कैबिनेट में माननीय मुख्यमंत्री जी और सभी मंत्री लोग चर्चा करेंगे। उसके बारे में अंतिम निर्णय जो भी है चर्चा करके सभी डिस्ट्रिक्ट्स के माध्यम से चर्चा होगी, तो उसके माध्यम से अंतिम निर्णय होगा। उद्या कॅबिनेट असण्याची संभावना आहे, अजून काही नोटीस आलेली नाही, परंतु माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या लोकांशी सगळं चर्चा करून लॉकडाऊन 15 तारखेपर्यंत जे आज आहे किंवा ब्रेक द चेनची जी संकल्पना आपण ठेवलेली आहे, ती जी आज रेस्ट्रिक्शन्स 15 तारखेपर्यंत आहेत ते वाढवायचे का त्यातले काही कमी करायचे, या सगळ्या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकेल। मला एवढं समजतं की 100% कमी लगेचच्या लगेच होणार नाही, अगदीच काही वाटलं तर रेस्ट्रिक्शन्स स्लोली काही कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकेल, असा एक अंदाज माझा या निमित्ताने मी व्यक्त करेल। परंतु कंप्लीट कोणाची जर अपेक्षा असेल की कंप्लीट लॉकडाऊन रिलीज होईल आणि 100% सगळी मोकळीक होईल, असं होणार नाही। या संदर्भातली चर्चा होईल, चर्चेच्या अंती माननीय मुख्यमंत्री यातला निर्णय घेतील। अँटी कोविड सिरम नावाचं इंजेक्शन तयार केले शिराळ्यामधल्या एका कंपनीने, हे अप्रूव्ह करताय। इंजेक्शन, ड्रग्ज वेगवेगळे लोक संशोधन करत असतात, परंतु शेवटी आपल्याकडे असलेली टास्क फोर्स असेल किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अथॉरिटीज असतात, ते निर्णय या संदर्भातला घेतात। वैक्सीनेशन को लेकर पहले कहा था कि टेंडर निकलेगा, लेकिन आप अभी कह रहे हैं कि ऐसा कोई नहीं निकला। तो क्या आप सेंटर को फोर्स करेंगे कि जो अवेलेबल वैक्सीन है, सिर्फ स्पुतनिक को अभी तक अप्रूवल दिया है, लेकिन स्पुतनिक के अलावा बाकी की वैक्सीन जरूर, मुझे लगता है कि गवर्नमेंट ऑफ इंडिया ने, स्वास्थ्य विभाग ने अभी सिर्फ स्पुतनिक एक ही वैक्सीन है जो दुनिया का अप्रूव किया है, और इसीलिए उस वैक्सीन के हद तक हमने रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट अथॉरिटी जो है उनको हमने ईमेल करा है कि हमारे को करीबन 12 करोड़ डोसेस चाहिए, यानी 6 करोड़, वो 2 डोसेस एक साथ देते हैं तो 6 करोड़ डोसेस चाहिए। उसका रेट और उसका शेड्यूल आप भेजे, ऐसा हमने उनको चिट्ठी यानी ईमेल किया है, उसका रिस्पांस अभी आया नहीं है। मेरी ये मांग रहेगी स्वास्थ्य मंत्रालय, भारत सरकार को, कि सिर्फ स्पुतनिक पे ही निर्भर न रहते हुए दुनिया में अन्य वैक्सीन जो है उसको भी अप्रूव आपके अथॉरिटीज के माध्यम से करें, और राज्यों को अधिकार दे कि राज्य ग्लोबल टेंडर के माध्यम से दुनिया के वैक्सीन जो भारत सरकार अप्रूव करेगी वो वैक्सीन हम परचेज कर सके और हमारे राज्य के लोगों को हम दे सकें। सर एक आखिरी सवाल है, आपसे ये होगा कि अब तक कोरोना के केसेस में जितने बदलाव आ रहे हैं उसको लेकर काफी सारे चेंजेस किए गए हैं। सेकेंड डोज वैक्सीन भी फ्रंटलाइन वर्कर्स को दी जा रही है बिना किसी अपॉइंटमेंट के।
लेकिन पत्रकारों की बात की जाए जो डे 1 से है ग्राउंड पर, उनको लेकर सिर्फ चर्चा हो रही है और किसी भी तरीके की इम्पोर्टेंस नहीं है। यहाँ पर सोशल डिस्टेंसिंग 0 है, क्योंकि आपकी आवाज जनता तक पहुँचनी चाहिए। तो इस मुद्दे पर कब ध्यान जाएगा? इस पर सिर्फ और सिर्फ सीएम की ध्यान क्यों नहीं जा रहा? देखिए, आपको ऐसा लगता है क्या कि हम नहीं मांग कर रहे? हम मांग जरूर कर रहे, लेकिन ऐसा है कि पत्रकारों के प्रति पूरी संवेदना हमारी है। आप बहुत रात दिन काम करते हैं, ज़रूर ऑन फील्ड रहते हैं और फ्रंट लाइन वर्कर्स में आपकी गणना होनी ही चाहिए, ऐसा मेरी भी उम्मीद है, इच्छा है। लेकिन गवर्नमेंट ऑफ इंडिया के माध्यम से भी वो नहीं आया है। लेकिन अभी एक है कि जैसा हमने ये मांग जरूर किया है, लेकिन एक है पत्रकारों के साथ अन्य लोग भी, जैसा एयरपोर्ट अथॉरिटीज के लोग हैं, कोई अन्य लोग हैं, सभी लोग मांग करते हैं। तो मुझे इतना ही कहना है कि मेरी पूरी संवेदना पत्रकारों के प्रति है। हम कैबिनेट में जरूर इसका ये मुद्दा रखेंगे। कैबिनेट क्या डिसीजन लेती है उस पर ये सब निर्भर रहेगा। आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बारामती ॲग्रो लिमिटेड जे गेले 30 वर्ष व्यावसायिक क्षेत्रामध्ये आणि खास करून शेती विषयाच्या क्षेत्रामध्ये काम करत आली आहे, यांच्या माध्यमातून टोपे साहेबांना म्हणजे आरोग्यमंत्री साहेबांना या ठिकाणी 500 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आणि तिथे असणाऱ्या आरोग्य व्यवस्थेला मदत व्हावी म्हणून ती देणार आहेत। पवार साहेबांनी स्वतः आव्हान केल्यानंतर, राज्य सरकारकडनं आव्हान झाल्यानंतर तो बारामती ॲग्रोची जी सामाजिक पॉलिसी आहे त्याच्या माध्यमातून ही मदत फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी आपण देणार आहोत। ज्याच्यामध्ये हे मदत देत असताना आपण अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग व अहमदनगर जिल्हा आणि त्याच्याच बरोबर काही प्रमुख शहर आहे ज्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका, भिवंडी, नागपूर, पुणे महानगरपालिका, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, वसई विरार, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली तिथे असणारे जे काही कोविड पेशंट्स जे 7 दिवसापूर्वी याचा अभ्यास आम्ही केला होता त्याच्याप्रमाणे हे सगळे मशीन त्या ठिकाणी आपण देणार आहोत। 200 मशीन ऑलरेडी दिलेले आहेत, राहिलेले 300 मशीन हे त्या ठिकाणी पुढच्या काही दिवसामध्ये आपण देणार आहोत। मी माननीय आरोग्यमंत्री साहेबांना विनंती करेन की आपण त्याचा एक नमुना या ठिकाणी आपण ठेवलेला आहे, तर हे बारामती ॲग्रोकडनं आपण ते स्वीकारावं व राज्यामध्ये असणारे जे सर्व सरकारी यंत्रणा आहे याच्या माध्यमातून हे त्या ठिकाणी आपण हे देणार आहोत। त्यांना फक्त दाखवायचं, इकडं काय ठेवायचं का? हे असं ठेवायचं खाली ठेवा असं। थैंक यू, बिग थैंक यू टू रोहित दादा। सगळ्यांचे आभार, थँक्यू। बातमी मागची बातमी म्हणजे